मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे। ज्याचेने आठवे शब्दसृष्टी आंगवे। सारस्वत आगवे जीवेसिये। वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने। रस होती वळंगणे अक्षरासी। भावाचे अवतरण अवतरविती खून। हाताचडे संपूर्ण तत्वभेदे। श्रीगुरूंचे पायजे हृदय घेऊ सोनी ठाय। ते एवढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारोनी आता। गुरुजी पुढे या ना, या इथे। आणि संसारा ऐसा दारुणू। जो भेटलाचे हरी शिनू। तो ज्ञानदानी स करुणू भजिजे गुरु। अकारण करुणावरुणारे भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या परमकृपेने आशीर्वादाने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांचे माऊली भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय। पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय। पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज। वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय। प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज। त्यांच्या परम कृपेने प्रस्तुत समय आपण सर्वजण प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य श्री मारुती महाराज कुरेकर, प्रातस्मरणीय प्रेममूर्ती सर्व दर्शनाचार्य गुरुवर्य श्री माणिक महाराज मुखेकर या दोन महापुरुषांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही सेवा आहे। ज्यांनी ह्या सेवेचा योग प्राप्त करून दिला असे गुरुनिष्ठ असणारे हरिभक्त परायण श्री योगेश महाराज, त्यांचं असणारं हे अंतकरणातला सेवाभाव, सेवानिष्ठा आणि त्या सेवाभावामुळं हा आजचा जो काही पवित्र असा जो काही दिवस आहे आपल्या भाग्याला प्राप्त झालेला आहे। तुमच्यापुढं मी सेवा करावी असा माझा काही अधिकार नाही, कारण गुरुवर्यांचं वर्णन करण्यासाठी गुरुनिष्ठ असलं पाहिजे, गुरुजनांची सेवा करण्यासाठी गुरुभक्त असलं पाहिजे। पण ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये वाचून पडेना वाचेना सेवाय जाणे स्वामीची ऐसिया माझ्या ग्रंथाची योग्यता की असे। तसं काही माझ्याकडे एवढं सामर्थ्य नाही, गुरुसेवा नाही, गुरुभक्ती नाही, किंवा ज्ञान असेल सेवा असेल तोही नाही। तरीसुद्धा या ठिकाणी मी आहे। का सेवेला उभा आहे तर तो भाव प्राप्त व्हावा म्हणून सेवेला उभा आहे, एवढंच। गुरुजनांविषयी जो काही दृढनिष्ठा आहे, दृढ भक्तिभाव आहे, तो दृढ भक्तिभाव अंतकरणामध्ये असाच प्राप्त व्हावा आणि अशीच गुरुजनांची सेवा घडावी यासाठी ही सेवेचा असणारा हा जो काय आहे प्रपंच आहे। ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये किंबहुना मज तुमची या कृपा काज ते लागी व्याज ग्रंथाचे केले। ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितले, कशासाठी सांगितले? फक्त निवृत्तीनाथांची कृपा व्हावी म्हणून सांगितली, दुसरं काहीच त्यामध्ये हेतू नाही। तसं आजचं हे प्रवचन म्हणजे काय आपल्याला इथं काय विद्वत्ता प्रकट करायची असं नाही, फक्त गुरुजनांची आपल्याला कृपा व्हावी, आपल्याला गुरुजनांची कृपा व्हावी। आणि त्यांनी जसा परमार्थ केला, त्यांनी जसं स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर भोगलं, ते सर्व आपल्या साधकांना, भक्तांना, भाविक भक्तांना प्राप्त व्हावं, सद्गुरूंची आपल्यावर कृपा व्हावी, हाच ह्या पाठीमागचा काय आहे हेतू आहे। थोरथोर मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। आमचे आदरणीय पूजनीय श्री गजानन बाबा आहेत। आळंदी क्षेत्रातील प्रत्यक्ष भूदेव ज्यांना म्हटलं जातं, ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठयातील निपुण असे काकासुद्धा या ठिकाणी आहेत। आणि सर्वच थोरथोर मंडळी आहेत, कुणाकुणाचं मी नाव घेणार। सर्व महापुरुषांच्या चरणी, गुरुबंधूंच्या चरणी, साधकांच्या चरणी, मातृचरणी, पितृचरणी, सर्वांच्या चरणी भक्तिभावानं मी काय करतो, प्रणाम करतो, वंदन करतो। तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जसं ज्ञानोबराय म्हणतात तसं तुम्ही जसा आशीर्वाद मला द्याल तसं आपण काय करू, बोलू। गुरुवर्यांचं पूजनाचा असणारा हा
सोहळा आहे. आळंदी क्षेत्रामध्ये ऋषी पंचमीला प्रातस्मरणीय बाबांचं अभिष्ट चिंतन झालेलं आहे. आणि अशीच गुरुसेवा आपल्याकडून घडावी. जिये गुरुसेवेविखे माझा जीव अभिलाखे. ज्ञानोबरांनी गुरुसेवेचा भाव सांगत असताना तेकडून येत असे वारा, देखोनी धावे सामोरा, आड पडे मने घरा बेजे किजो. ज्ञानोबराय म्हणतात त्या गुरुभक्ताच्या अंतःकरणामध्ये किती मोठा भाव असतो. जर गुरुजन ज्या मंदिरामध्ये राहत असतील त्या मंदिराकडचा वारा जरी आला तर त्या वाऱ्याला तो गुरुभक्त आलिंगन देतो. म्हणजे इतकी गुरुनिष्ठा त्या गुरुभक्ताच्या अंतःकरणामध्ये असते. साचा प्रेमाच्या भुली ते दिशेशीची आवडी बोली. ज्या दिशेला श्रीगुरू राहत असतील त्या दिशेशीच तो गुरुभक्त काय करतो, बोलणं करतो. म्हणजे असं जे काही निष्ठा आहे, असं जे प्रेम आहे, असं प्रेम त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी काय असतं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून गुरुसेवका नाव पहावो सूर्यो जैसा ज्ञानोबराय म्हणतात. जे गुरुविषयी निष्ठा आहेत, सेवाभाव आहे अंतःकरणामध्ये, ते सूर्यासारखे देदीप्यमान आहेत असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून ज्ञानदेव म्हणे गुरुचा आम्ही दास, नेने साधना सानिक काही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. कारण परब्रह्म तत्व जे आहे, आता गुरुचा महिमा सांगत असताना, श्री गुरूंचा महिमा सांगत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये खूप गोड चिंतन केले. काय पदार्थ घेतलेले आहेत. ह्या सर्वापेक्षा श्रीगुरु तत्व कसं श्रेष्ठ आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज खूप गोड सांगतात. मग आपले आईवडील आहेत, स्वामी आहे, कुलदेवता आहे, कल्पतरू आहे, कामधेनू आहे, चिंतामणी आहे, सागर आहे. या सर्व पदार्थाशी गुरूंची तुलना केली शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. आणि या सर्व पदार्थामध्ये गुरुतत्व कसं श्रेष्ठ हे सुंदर सांगितलं. नाथ महाराजांचे ओळ किती गोड आहेत पहा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, गुरु मनो पित्या समान, तव तो एक जन्मीचा जाण, हा माय बाप सनातन जनक पूर्ण जगाचा. आपण श्रीगुरूंची जर आपल्या पित्याची तुलना केली, गुरु मनो पित्या समान, तर हा जो पिता असतो ह्या जन्मातला तो एका जन्मातला असतो. पण हा मायबाप सनातन जनक पूर्ण जगाचा, हे श्रीगुरु जे तत्व आहे हे जगाचे सनातन मायबाप आहेत, सनातन माता पिता आहेत. म्हणून जनक पूर्ण जगाचा असं म्हटलेलं आहे. जगाचे हे पूर्ण काय आहेत, जनक आहेत. बरं, गुरु माते समान पाहो, तो गर्भजन्मी तिचा स्नेह, गर्भवास निवारी गुरुरावो, अधिक स्नेहो पुत्रा परिस. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, सर श्रीगुरूंची आपल्या मातृचरणाची जर तुलना केली, गुरु माते समान पाहो, तर आईचं प्रेम फक्त जे गर्भस्थ शिशु आहे त्या गर्भस्थ शिशुवरच असतं आईचं प्रेम. पण गर्भवास निवारी गुरुरावो, श्रीगुरुतत्व काय करतं, गर्भाचं दुःखच नाहीसं करतं. पहा, उदरा बाहेरे घातल्या पाठी, पुत्रस्नेह माता कळवळा उठे. पोटातला गर्भ बाहेर पडल्यानंतर त्या आईचं त्या मुलावर प्रेम असतं, लौकिक माता सांगतात. पण श्रीगुरुरूपी माता काय करतात, बाहेरचा जो काही जीव आहे, बाहेरचा जो काही गर्भ आहे, त्या बाहेरच्या जीवाला पोटात घालून त्याला सुखी करतात. पहा किती मोठं महत्त्व आहे साधुसंत गुरुंचं. म्हणून गुरूंची आणि माता लौकिक माता आहे तुलना होऊ शकत नाही. श्री गुरूंची आणि जे लौकिक पिता आहेत त्यांची तुलना होऊ शकत नाही. गुरु म्हणून स्वामी समान. गुरु आणि स्वामीची जर तुलना केली, स्वामी निवारू न शके मरण. स्वामी जे आहेत आपले लौकिक कुणीतरी मालक असतंच आपलं, पण ते आपलं लौकिक जो मालक असेल, स्वामी असेल, तो स्वामी आपलं जन्ममरण कधी निवारण करू शकत नाही. परंतु श्रीगुरू जे असतात, श्रीगुरू काय करतात, साधकाचं जीवाचं जन्ममरण आहे, जन्ममरण रोग दुःख कोण घालवतं, तर श्रीगुरू घालवतात. म्हणून स्वामी संपूर्ण गुरुरावो. स्वामी कोण असतील त्रिभुवनामध्ये, श्रीगुरू हेच त्रिभुवनातले कोण आहेत, स्वामी आहेत. म्हणून आपण एक नेहमी वचन म्हणत असतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी कोण असतील तर श्री गुरुतत्व, हे गुरुतत्वच का आहे, स्वामी आहेत. पण गुरु मानू कुलदेवता. शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात कुलदेवतेची. आणि आपण जर श्रीगुरूची तुलना केली तर त्या कुलदेवतेला फक्त कुलाचारामध्येच महत्त्व आहे. एरवी त्या कुलदेवतेला कोणी महत्त्व देत नाही. देतं का हो, देत नाही. पण हा कुलदेवतेची देवता, नित्य पूज्यता निजकर्मी. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, श्रीगुरू हे कुलदेवतेची देवता आहेत, नित्य पूज्यता निजकर्मी. आणि प्रत्येक कर्मामध्ये श्रीगुरू तत्वाला काय दिलेलं आहे, अधिक अशा प्रकारचं महत्त्व, श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलेलं आहे. मग
कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, कामधेनू आहे, त्यांच्याबरोबर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तुलना केली. शांतीब्रह्म नाथ महाराज म्हणतात, कल्पतरू कल्पना केलेली वस्तू प्राप्त करून देते, पण सद्गुरू काय करतात, कल्पना घालून टाकतात. कोण श्रेष्ठ आहे? सद्गुरू सत्व आहे. जय जय देव श्री गुरु ज्ञानोबराय वर्णन करतात, अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहनावने. कल्पनातीत ब्रह्मवस्तूची प्राप्ती करून देणारे जर कोण असतील तर श्री गुरु तत्व आहे महाराज. कल्पनातीत ब्रह्मवस्तूची प्राप्ती करून देणारे कोण आहेत? श्री गुरु आहेत. म्हणून कल्पतरू कल्पना केलेली वस्तू देऊन कल्पना वाढवते, म्हणून कल्पतरू श्री गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. कामधेनू आहे, कामधेनू कामना केलेली वस्तू प्राप्त करून देऊन कामना वाढवते, पण श्री गुरु काय करतात, कामनाच घालून टाकतात. चिंतामणी दे चिंतेल्या अर्था, सद्गुरू करी चिंतेच्या घाता. नाथ महाराज वर्णन करतात, चिंतामणी काय करतं, चिंतन केलेली वस्तू प्राप्त करून देऊन चिंता वाढवतं, पण श्री गुरु काय करतात, हृदयातील जी चिंता आहे चिंता घालून टाकतात. म्हणून श्री गुरु चिंतामणी कल्पतरू कामधेनू असतील, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ जर कोण आहेत, श्री गुरु आहेत. तर सागराची उपमा नाथ महाराज देतात. गुरु समान मनोसागरू तो गंभीर परी सदा क्षारू. नाथ महाराज वर्णन करतात, सागराची जर आपण श्री गुरुवर तुलना केली तो गंभीर आहे, पण कसा आहे, सदा क्षारू, खारट आहे म्हणे, सदा क्षारू. परंतु आमचे श्रीगुरु कसे आहेत, तसे नाहीत, अति मधुरू निजबोधे. निजबोधामुळं आमचे श्रीगुरु तत्व जे आहेत अति मधुर आहेत, अति गोड आहेत. गंभीर तर श्रीगुरु आहेतच आहेत, पण अति मधुर आहेत. सागर गंभीर आहे पण अति खारट आहे, पण आमचे श्रीगुरु तसे नाहीत. आमचे श्रीगुरु गंभीर आहेतच आहेत, परंतु अति मधुर आहेत. निजबोधामुळं, ज्ञानामुळं आमचे श्रीगुरु अत्यंत गोड आहेत, मधुर आहेत, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. शेवटी एकनाथ महाराज परब्रह्माबरोबर श्रीगुरूची तुलना करतात. गुरु मनो परब्रह्मा समान, हेही बोलणे किंचित न्यून. गुरुची आणि परब्रह्माची तुलना केली तर हेही बोलणं किंचित न्यून आहे म्हणे. गुरु वाक्य ब्रह्म सप्रमाण, इरवी ब्रह्म शब्द मात्र. गुरूंच्या मुखातून जर तत्वमसी महावाक्याचा उच्चार आला तर साधकाच्या अंतःकरणामध्ये तो बोध काय होतो, प्राप्त होतो. जर गुरूंच्या मुखातून आला नाही तर तो तत्वमसी शब्द फक्त शब्द मात्र राहतो, त्याला काहीच अर्थ राहत नाही, आहे की नाही. म्हणून श्रीगुरु हे परब्रह्मापेक्षाही कसे आहेत, श्रेष्ठ आहेत, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या पुढं प्रतिपादन करतात. आणखी 5 पिता शास्त्रामध्ये सांगितले गेले. उपजल्या बाळकासी तत्वता, पंचविध जान पिता, जनिता उपनेता तिजा प्रतिपालिता अन्नदाने. जन्म देणारा एक पिता आहे, उपनयन संस्कार करणारा एक पिता आहे, अन्नद्वारा प्रतिपालन करणारा एक पिता आहे. चौथा पिता आहे कोणता आहे, जो भयापासून सोडविता, बंध विमोचन करिता, देहाचे मरण चुकविता, तोही पिता शास्त्रार्थ आहे. आजारी पडला, काही रोग झाला तर रोग घालवण्यासाठी अशा प्रकारचे जे असतील त्यांनाही शास्त्रामध्ये काय म्हटलं गेलं, पिता म्हटलं गेलं. देहाचे मरण चुकविता असं म्हटलंय. पण या वेगळा जो 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता, मृत्यूपासून सोडविता, जो गर्भव्यथा निवारे. या वेगळे 5वे पिते आहेत. ते कोणते आहेत? तो नाथ महाराज म्हणतात या वेगळा 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता, पंचमहाभूताचा जे निराश करतात ते खरे काय आहेत, श्रीगुरु आहेत. जे गर्भाचं दुःख घालवतात ते खरे काय आहेत, श्रीगुरु आहेत. ज्याचे देखील चरण बाधू न शके भवबंधन, तो सद्गुरु पिता जाण भाग्यविने न पविजय. ज्या श्रीगुरूचे चरणकमल पाहिल्यानंतर गर्भाचं दुःख राहत नाही असे श्रीगुरु भाग्याशिवाय प्राप्त होत नाहीत. म्हणून शांतीब्रह्म नाथ महाराज म्हणतात, मागील पिते जे 4 जण ते याचे सावत्र बाप जाण. मागचे जे 4 पिते आहेत ते सावत्र बाप आहेत. मग शिष्याला, साधकाला खरे मातृचरण पितृचरण जर कोण असतील तर सद्गुरु तत्व हेच काय आहेत, साधकाचे खरे मायबाप आहेत. म्हणून अशा श्रीगुरु तत्वाची आपल्या जीवनामध्ये काय घडली पाहिजे, सेवा घडली पाहिजे. देवद्विज गुरुप्राज्ञे पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरन तप उच्यते. शारीरिक तपाचं चिंतन करत असताना ज्ञानोबरायांनी गुरुपदावर गुरुचं पूजन कसं केलं पाहिजे, गुरुपूजनम कसं केलं पाहिजे, त्याचं सुंदर भाव ज्ञानोबराय इथं सांगतात. देवाची पूजा, ब्राह्मणाची पूजा, श्रीगुरूची पूजा, ज्येष्ठांची पूजा हे शारीरिक तपामध्ये मोडतं. मग ते देवाची पूजा कशी करायची आपण क्रमाक्रमानं घेऊया. ज्ञानोबराय म्हणतात की तया प्रिया देवताला यात्रा देखील करावया, अष्टपहार जैसे पाया ओळी घापे. आपलं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताच्या धामाला जाण्यासाठी
8ही प्रहर आपले पाय कसे पाहिजे तो महाराज, त्या 8ही प्रहर देवाच्या धामाला आपण पायी गेलं पाहिजे. जसं आपण आषाढीला पंढरीला जातो, पायी चालत जातो, कार्तिकेला आपण पंढरीला पायी चालत जातो. म्हणून ही काय झाली, ह्या परमात्म्याची काय झाली, पूजा झाली. देवांगन मिरवणिया अंगोपचार पुरवणिया करावया मनिया शोभती हात. देवांगन मिरवणिया, भगवान परमात्म्याचं रावळ असेल, त्या रावळाचं जे अंगण असेल ते ब्रह्ममुहूर्ता उठून अंगण झाडून घ्यावं, शेणाने सारवून घ्यावं, देवाला दह्यादुधाने स्नान घालावं. अंगोपचार पुरवणिया करावया मनिया शोभती हात. आणि देवपूजा करण्यासाठी, देवाचं रावळ झाडण्यासाठी, अशा प्रकारे पायी तीर्थयात्रा करण्यासाठी जे काही शरीराकडून, हाताकडून, पायाकडून सेवा घडते त्याला काय म्हटलं गेलं, शारीरिक तप म्हटलं गेलं. आणि ही झाली काय झाली, देवाची पूजा झाली. लिंगका प्रतिमा दिठी देखत खेव अंगेष्टी, लोटीची का काठी पडले जैसे. भगवान परमात्म्याचा विग्रह जर आपल्याला दिसला किंवा भगवान शंकराचं जर लिंग आपल्याला जर दिसलं, लोटी जे का काठी पडली जैसी, काठी जशी पडते, तर सत्रानं आपण काय केलं पाहिजे, दंडवत घातलं पाहिजे. हे झालं ईश्वराचं पूजन. आणि मग द्विजाचं पूजन सांगत असताना ज्ञानोबाने खूप सुंदर केलं आहे. आणि विधिविनयादिके गुणी वडील जे लोके तया ब्राह्मणाची निकी पायकी की जे. ज्ञानोबाने वर्णन करतात. विधिविनयादिके गुणी वडील जे लोके. विधिविनयादिकी शब्दाचा अर्थ सांगत असताना विनयादिक गुणाने जे संपन्न आहेत, ज्यांच्या ठिकाणी शास्त्राचा आचार आहे, जे गुणसंपन्न आहेत, गुणी वडील जे लोके. वडील इथं म्हणजे जयाच्या आयुष्य धाकुटे वय बळप्रज्ञा जिरवणे जाय ते वडील नाही, तिथं जे गुणाने वडील आहेत. श्रुतिस्मृतीचे अर्थ आपण होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे, असे जे वडील आहेत. मग असे जे ब्राह्मण आहेत, तया ब्राह्मणाची नेकी काय की जे पायकी की जे. ज्ञानोबा वर्णन करतात. त्या ब्रह्मतत्वाची आपण काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. प्राज्ञ शब्दाचं चिंतन करत असताना ज्ञानोबाने 2 ओव्या खर्ची केला. आणि अथवा प्रवासिका पिढा का शिनले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जते. आणि सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे त्या सेवेशी किर श्रेय लोणकी जे. प्राज्ञ शब्दामध्ये ज्ञानोबाने 2 ओव्या खर्ची केलेल्या आहेत. प्रवासिका पिढा का शिनले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जते. प्रवासामध्ये जे थकलेले आहेत, ज्यांना दुःख आहे, जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असे जे थकलेले जीव आहेत, आधी भौतिक आध्यात्मिक आणि आधी दैविक दुःखाने जे गांधलेले आहेत, त्यांचं जे दुःख घालवतात, असे जे जीव आहेत सुरवाडा, असे जे जीव, त्या जीवाला सुख प्राप्त करून देणं हे प्राज्ञपूजन सांगितलं आहे. ज्येष्ठांचं पूजन सांगितलं. आणि मातृचरण पितृचरण हे सुद्धा काय सांगितलं, ज्येष्ठाचं पूजन सांगितलं. मग गुरुपूजन सांगत असताना ज्ञानोबाने सुंदर ओवी खर्ची केलेली आहे. संसारा ऐसा दारुणू जो भेटलाचे हरिशनू तो ज्ञानदानी स करुणू भजिजे गुरु. ज्ञानोबराय वर्णन करतात. श्रीगुरूचं लक्षणही सांगितलं या ओवीमध्ये ज्ञानोबरायने. श्रीगुरू कसे आहेत, श्रीगुरूचं लक्षण सांगितलं. श्रीगुरू करतात काय, श्रीगुरूची आपण भक्ती कशी केली पाहिजे, हे ज्ञानोबराय आपल्या या ठिकाणी काय करतात, प्रतिपादन करतात. श्रीगुरूचं लक्षण सांगितलं. ज्ञानदानी, ज्ञानदानी हे श्रीगुरूचं लक्षण आहे. श्रोत्रिय तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमम शाब्दे परेचे निष्णातम ब्रह्मन्युपशमाश्रयम असं म्हटलेलं आहे. जो शब्द ज्ञानी पारंगतो ब्रह्मानंदे सदा डुल्लतो शिष्य प्रबोधनी समर्थो यथोचित्त निज भावे. श्रीगुरूचं लक्षण सांगितलं. जो शब्द ज्ञानामध्ये पारंगत आहे, ब्रह्मबोधामध्ये निमग्न आहे आणि सकरुणू शब्दाने कसा आहे, तो कृपावंत आहे, करुणावंत आहे. शिष्य प्रबोधनी समर्थो यथोचित्त निज भावे. शिष्याला बोध देण्यामध्ये ते श्रीगुरू कसे आहे, तो समर्थ आहेत. ही तिन्ही लक्षणं श्रीगुरूंच्या ठिकाणी असले पाहिजे. आपले गुरुवर्य आहेत बाबा, सर्व तिन्ही लक्षणं श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि काय आहेत, कृपावंत आहेत महाराज. असे कृपावंत श्रीगुरू कुठं प्राप्त होतील आपल्याला, कुठेही प्राप्त होणार नाहीत महाराज. आईच्या अंतकरणाने श्रीगुरू आपल्याला शिकवतात महाराज. मंदबुद्धीचा साधक असेल, मंदबुद्धीचा विद्यार्थी असेल, ये बस पाठ सोडू नको, कळत नाही बाबा, अरे कळत नसलं तरी बस पाठाला, काय हरकत नाही, त्या शब्दाचे तरी संस्कार होतील. त्या शब्दाच्या संस्काराने काय होईल, ज्ञान होईल. प्रातस्मरणी श्रीगुरू मारुती महाराज गुरु आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे. ज्ञानेश्वरी सांगत असताना एक शब्द येतो, किंबहुना हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये पुष्कळ वेळा येतो. मग तो विद्यार्थी बाबांना म्हणाला, बाबा किंबहुना म्हणजे काय. बाबाने सांगितलं किंबहुना म्हणजे फार काय सांगू.
दुसऱ्या दिवशी परत ज्ञानेश्वरी शब्द आला की त्या विद्यार्थ्यांनी विचारावं, बाबा किंबहुना म्हणजे काय? त्यांनी परत बाबांनी सांगावं, फार काय सांगू. तिसऱ्या दिवशी शब्द आला की परत त्या मुलांनी प्रश्न करावा, बाबा किंबहुना म्हणजे काय? परत बाबांनी सांगावं, किंबहुना म्हणजे फार काय सांगू. विद्यार्थी म्हणाले, बाबा याच्या नादी कशाला लागतं म्हणे. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहूनही दगड बरे देवायला काय कळत नाही म्हणे, याच्या कशाला नादी लागतात. तर प्रातस्मरणी श्री गुरु मारुती महाराज गुरु म्हणे, तुम्हाला माहिती का म्हणे, मी ज्यांच्या नगरीमध्ये राहतो त्यांनी काय बोलवलं आहे? रेडा बोलवला आहे म्हटले. त्यांच्या नगरीत मी जन्माला आलो आहे, हा रेडा तर नाही ना म्हणे. आणि मग अशी कृपा झाली महाराज, तो पुढे एक महात्मा झाला, तोच विद्यार्थी महात्मा झाला. म्हणून असं म्हटलेलं आहे, ज्ञानदानामध्ये कसे आहेत श्रीगुरू? सकरुण आहेत, अत्यंत दयाभाव आहे अंतःकरणामध्ये. विद्यार्थ्याविषयी अत्यंत दयाभाव आहे, जीव मात्राविषयी अत्यंत दयाभाव आहे, करुणाभाव आहे. स्वतः कष्ट सहन करतील, स्वतः कष्ट सहन करतील, पण त्या साधकाला, त्या जीवाला, समाजाला काय करतील? संत महात्मे काय करतील? मुक्त करतील. श्रोत्रिय म्हणजे शब्दाचं ज्ञान असलं पाहिजे, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मबोधामध्ये निमग्न असले पाहिजे, आणि कृपावंत असले पाहिजे, करुणावंत असले पाहिजे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. संत महात्मे कृपेचे सुका म्हणे, संत सुखाचे सागर. संत महात्मे कृपावंत आहेत. मग लक्षण सांगत असताना केवळ श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ नाहीत, चालतं का असं? असंही चालत नाही. केवळ ब्रह्मनिष्ठ आहेत, श्रोत्रिय आहेत, श्रोत्रिय नाहीत, असंही चालत नाही. श्रोत्रिय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. पण श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, कृपाळू नाहीत, असंही चालत नाही. कृपाळू असले पाहिजे. असं म्हटलेलं आपल्याजवळचं जर ज्ञान दुसऱ्याला नाही सांगितलं काय होतं माहिती का? असं म्हणतात, तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळाशी, ब्रह्मभूत होतं असं म्हणतात. कारण जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणी करून सोडावे सकळ जन, पुरुषार्थ सिद्धी चौथे घेऊन आपल्या हाती, रेगाला भक्तिपंथी जगा देतो, सेवेतो हा रस वाटेतो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरे. म्हणजे जे जे आपल्याला चांगल्या गोष्टी माहिती आहेत त्या त्या चांगल्या परब्रह्म तत्वाचं आपण काय केलं पाहिजे? मुक्त हस्तानं आहे की नाही, आबाल सुबोधे ओवेचिनी प्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादी अक्षरे गुंपिले आहे की नाही. ज्ञानोबराने बालापासून वृद्धापर्यंत मुक्तीची पंगत घातलेली आहे. ज्ञानोबराने अधिकार भेद पाहिला का हो? अधिकार भेद पाहिला नाही. म्हणून तर साधकांचा मायबाप म्हटलं गेला. अधिकार भेद नाही पाहिला. पामर असो, विषय असो, कसाही जिज्ञासा असो. ज्ञानोबराने आळंदीमध्ये प्रातस्मरणी गुरुवारी वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज भुलेबाबा सांगायचे, आळंदीला यावं आणि मुक्त होऊन जावं. आळंदी हे महामुक्ती क्षेत्र आहे, आळंदी हे मुक्त होण्याचं क्षेत्र आहे, असा हा महिमा श्रीगुरू सांगत असतात. म्हणून ज्ञानदानी सकरुण भजिजे गुरु. ज्ञानदानामध्ये ते कसे आहेत? श्रेष्ठ आहेत. दानाचं आपण जर चिंतन केलं तर दानाचे पुष्कळ प्रकार आहेत आहे की नाही. सगळे प्रकारे विद्या, मतदान आहे, मतदान सगळ्याच माहिती मला, पण इतर जे आहे, अन्नदान आहे, गोदान आहे, संपूर्ण भूदान आहे, सुवर्णदान आहे, चंदनदान आहे. पण सर्व दानामध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर ज्ञानदान आहे. अन्येन शनिका तृप्ती यावत जीवंतु विद्या असं म्हटलेलं आहे. इतर जे दान आहे अनेक नाशवंते काय नसरे हाय ज्याच्याने. इतर दान हे नाशवंत आहे, पण जे परब्रह्म वस्तूचं दान करतात या संताचे देणे, कल्पतरू होऊन देणे, परिसा परेस आघात देणे, चिंतामणी ठेंगणा. या संतापरीस उदार, त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर, इष्टमित्र सोयरे. साधूपेक्षा, साधू संतापेक्षा, श्रीगुरु तत्वापेक्षा जगामध्ये कोणीही उदार नाहीत. कुणाची उपमा संतांना देता येत नाही. मेघ उदार आहे परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे. मी काय करतो? उदार आहे महाराज, इतका उदार आहे कधी कधी गावच घेऊन जातो सगळे आहे की नाही. कधी कधी इतका कृपण होतो, सगळे पिकं वाळून जातात, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. त्याला काय अर्थ आहे का? त्याला काय अर्थ नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात. बरं, एखादा याचक आहे, याचकाला मागण्याचं कळत नाही, पण देणाऱ्याला तर कळतं ना महाराज. संत महात्मे कसा जरी आला, अनाथ अपराधी असला, पतित असला, त्याला कळत नाही, पण संत महात्मे काय करतात? हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. बद्ध जरी असला, उद्धाराची तळमळ नाही, कळत नाही काय, शास्त्र संस्कार नाहीत, ऐहिक विषय भोगामध्ये आसक्त आहे, असं जीव जरी असला ते संत महात्मे त्याच्यावर कृपा करतात. त्या ठिकाणी मुमुक्षुत्व अवस्था प्राप्त करून देऊन त्याला काय करतात? संत महात्मे त्याचं आत्यंतिक कल्याण करतात. म्हणून ज्ञानदानामध्ये श्रेष्ठ कोण आहेत? श्रीगुरू आहेत महाराज. सकरुण असं म्हटलेलं आहे. खूप अंतकरणामध्ये शिष्याविषयी काय असते? कृपा असते, दयाभाव असते. शिष्याच्या उद्धाराविषयी
तळमळ असते. शिष्यापासून सेवा घेणे हे स्वप्नी न स्मरे म्हणे. शिष्याची सेवा स्वयं करणे पूज्यत्वे पाहणे निज शिष्या. निज शिष्याची मरणचिंता जो निवारी तत्वता तोच सद्गुरू आहेत. शिष्याची मरणाची चिंता जे घालवतात ते श्रीगुरू आहेत. ऐक ना, शिष्याची जो नेघे सेवा मानी देवासारखे त्याचा फळे उपदेश अनिका दोष उफराटे. ज्ञानोबराय तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणून शिष्यापासून सेवा करून घ्यावं असा भाव अंतःकरणामध्ये कधी नसतो. ऐक ना, परंतु असे जे ज्ञानदानामध्ये समर्थ असणारे श्री गुरुतत्व आहेत, करुणावंत आहेत. गुरुतत्वाचं चिंतन करत असताना गुरु शब्द हा अत्यंत सुंदर आहे. गकार आहे, रकार आहे आणि उकार आहे. 2 वर्ण आणि 1 स्वर आहे. त्या गुरु शब्दाचं चिंतन करताना त्याची व्याख्या काय सांगितली. गकारो ज्ञान संपत्ते रेफस्तत्व प्रकाशक हा. उकारा शिवता शम्यम दद्याती ते गुरुस्मृत हा असं म्हटलेलं आहे. गकारो ज्ञान संपत्ते, गुरुमधलं गकार हा ज्ञानसंपत्तीचं द्योतक आहे. रेफस्तत्व प्रकाशक हा, रकार परब्रह्माचं प्रकाशक आहे. आणि जो उकार आहे, उकारा शिवता शम्यम दद्याती ते स्मृत गुरुस्मृत हा. उकार जीव शिवाचं अभिन्नत्व सांगतो. असा गुरु शब्दाचा अत्यंत काय आहे, गोड अर्थ आहे. मग आपण काय केलं पाहिजे, आपण त्या श्रीगुरूंची काय केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आघव्या दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोचाते. शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करणारे जर काय असेल तर सेवा आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिन हा. म्हणून श्रीगुरू भेटल्यानंतर ज्ञानोबरांनी एक पद्धती सांगितली भगवंतांनी. प्रणिपात, परिप्रश्नानंतर आधी सेवया. सेवया नाहीच बरं का, सेवया आपल्या सेवयाच माहितीत. फक्त ज्ञानोबरे सांगतात सेवा करा, तनु मनु जेवे चरणासे लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. जे ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा दारवंटा. नाही तर शांतीब्रह्म गुरुवर बाबा सांगत असतात, अरे बाळा एवढं काम करतो का म्हणे. तो म्हणतो पाय कसे सोडू. अरे उद्या द्वादशी जेवायला जातो का, आज्ञा कशी मोडू म्हणतो. आहे की नाही. पंगत असले की आज्ञा कशी मोडू, काम सांगितले की पाय कसे सोडू. अशी सेवा असते का, अशी सेवा नसते. भजिजे शब्द हा अत्यंत गोड आहे. मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबराय वर्णन करतात. मुळाला पाणी दिलं, सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. तसं श्रीगुरूची माऊली सांगतात, मनुष्याने जीवनामध्ये खूप साधन केलं, तप केलं, योगाचं अनुष्ठान केलं, शास्त्राधिकाचा अभ्यास केला. परंतु ह्या शास्त्राधिकाचा अभ्यास, योगाधिकाचा अभ्यास केव्हा फलद्रूप होतो, जेव्हा गुरुतत्वाची कृपा होते. गुरुतत्वाची कृपा होत नाही तोपर्यंत योगाधिकाचा अभ्यास, शास्त्राधिकाचा अभ्यास फलद्रूप होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, जी बनकरू झाडे सिंपे जीवेसाठी पाडोनी जन्मे काढी आटी परी फळेसी तैची भेटी जे वसंत पावे. माळी आहे, माळी काय करतो, बगीचा लावतो, खतपाणी करतो, सुंदर सुंदर सगळं सेवा करतो. पण त्या बगीचाला फळ आणि फूल केव्हा येतं, जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हाच त्याला फळ फूल येत असतं. तसं साधकाच्या जीवनामध्ये, साधकाच्या साधनरूपी वसंत वनामध्ये वसंत ऋतू जर कोण असतील तर श्रीगुरू आहेत. आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. ज्ञानोबराय म्हणतात, जो भेटलियाची सवे पुरती उपायांचे धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरीची आहे. जे भेटल्यानंतर साधकाची जी धाव आहे ती धाव काय होते, खुंटीत होऊन जाते. म्हणून श्रीगुरूची कृपा होणं अत्यंत महत्त्वाची आहे. शास्त्रजात आलोडिले योगाधिक अभ्यासिले ते त्याची मनोया आपले जे सानुकूळ श्रीगुरू. ज्ञानोबराय म्हणतात, इंद्रिय वाचा प्राण या झालीची तैची सार्थकपण जे चैतन्य येऊन आपण संचरे माझे. इंद्रिय, वाणी आहे, प्राण आहे, सर्व आहे. पण जोपर्यंत चैतन्याचा प्रवेश होत नाही तोपर्यंत ते कसं आहे, सगळं ते सगळं निरर्थक आहे. तसं आयुष्यामध्ये सर्व आहे मनुष्याच्या, पण गुरुतत्वाची सेवा नसेल तर ते कसं आहे, सर्व ते सर्वच्या सर्व कसं आहे, व्यर्थ आहे. असं भगवान श्री ज्ञानोबराय आपल्या पुढं प्रकट करतात. म्हणून भजिजे शब्द हा अत्यंत गोड आहे. आपण काय केलं पाहिजे, गुरुतत्वाची उपासना केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. भजिजे पदाचं चिंतन करत असताना 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम पद आलेलं आहे. मग श्रीगुरूचं कशी आपण सेवा केली पाहिजे. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये किती मोठा भाव आहे पहा. तो भाव, असं गुरूंच्या सेवेविषयाचा भाव ज्ञानोबराने जो प्रकट केला
तो अद्याप कोणीच केला नाही महाराज. काय भाव असेल. माऊलीने किती सुंदर जी थुंकी आहे ती थुंकीसुद्धा प्रसाद म्हणून घेईन म्हटले. काय अंतकरणातला भाव श्रेष्ठ असेल विचार करा. आणि मग ज्ञानोबांनी इतका श्रेष्ठ भाव सांगितला. आता हे जर प्रत्यक्ष उदाहरण जर पाहायचं असेल शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. कारण माऊलीने एवढा श्रेष्ठतेचा भाव सांगितला पण प्रत्यक्ष माऊलीनं सेवा काही घडली नाही. म्हणून तेच ज्ञानोबर आहे भानुदासाची कोळी महाविष्णूचा अवतार. नाथ महाराज ज्ञानोबरेच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपानं प्रकट झाले आणि देवगिरी किल्ल्यावर सेवा करत असताना असं वर्णन आलेलं आहे नित्य कफ आणि वात स्वीकारित असं म्हटलेलं आहे. नाथ महाराजांचं प्रमाण आहे हे. मी प्रत्यक्ष जनार्दन स्वामींचा जी थुंकी आहे कफ ते स्वीकारित शुद्ध भावने स्वीकार केला म्हटले मी ग्रहण केला. किती मोठी सेवा असेल विचार करा. असे सेवेची पराकाष्ठा ज्ञानोबा प्रकट करतात. एवढीच नाही माऊली वर्णन करतात श्रीगुरूंचा स्वयंपाकी मीच होईन, स्वयंपाकाला मीच वाढेन, जेवायला मीच वाढेन, त्यांच्या पंक्तीला मीच बसेन, श्रीगुरूंचं सिंहासन मीच होईन, सिंहासनावर श्रीगुरू आरोहण होतील, श्रीगुरूंच्या चरणाची सेवा मीच करीन. परत असं म्हटले श्रीगुरू जे जे शब्द ऐकतील ते शब्दसुद्धा मीच होईन म्हणे. श्रीगुरू ज्या ज्या वस्तूला स्पर्श करतील त्या त्या वस्तू मीच होईन. श्रीगुरूंना जो जो रस आवडेल तो रससुद्धा मीच होईन. श्रीगुरूंना जो जो गंध आवडेल तो गंधसुद्धा मीच होईल. किती मोठी सेवेची पराकाष्ठा प्रकट केली विचार करा. ज्ञानोबा वर्णन करतात श्री ते रसने जो जो रस रुचेल तो तो म्या होई जेल गंधरूपे की जेल घ्राण सेवा. म्हणजे श्रीगुरू ज्या ज्या रूपाला श्रीगुरूचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहती ते सकळे होईन रूपे. श्रीगुरू ज्या ज्या रूपाला पाहतील ते रूप मी होईन. श्रीगुरू जे जे शब्द ऐकतील ते शब्द मी होईन. श्रीगुरू ज्या ज्या जड पदार्थाला स्पर्श करतील ते वस्तू मी होईन. एवढा सेवेचा भाव प्रकट केला. एवढंच नाही ज्ञानोबा वर्णन करतात जेव्हा देह असेल तर ऐशी पायकी कीजेल. मग देहांती नवल बुद्धी नव्हे माऊली सांगतात. देह असताना तर आम्ही अशी सेवा करू पण आमचा देह पडल्यानंतरही आमच्या श्रीगुरू तत्वाची आम्ही सेवा करू. कशी करू. ये शरीरीची माती मिळवीन ती ये शेती जे श्रीचरण उभे ठाती आराध्याचे माऊली वर्णन करतात. आमचे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज ज्या भूमीवरून चालतील त्या भूमीमध्ये आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व समर्पित करू. श्रीगुरू निवृत्तीनाथांना स्नानासाठी जे जल असेल त्या जलामध्ये आमच्या शरीरातलं जलतत्व समर्पित करू. श्रीगुरूंना ओवाळण्यासाठी जो दिवा आहे तेज आहे त्या तेजामध्ये आमच्या शरीरातलं तेजतत्व समर्पित करू. श्रीगुरूंना विंजना जो वारा आहे वारा घालण्यासाठी जो वायुतत्व आहे त्या वायूमध्ये आमच्या शरीरातलं वायुतत्व समर्पित करू. आणि श्रीगुरू ज्या भुवनामध्ये राहतील त्या भुवनातल्या महाकाशामध्ये आमच्या शरीरातलं आकाशतत्व समर्पित करू. किती मोठी सेवेची पराकाष्ठा प्रकट केलेली आहे. माऊलीने वर्णन केले भजीजे. आणि अशा प्रकारे जर आपण श्रीगुरूंची तत्वाची जर आपण उपासना केली प्रत्यक्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराज चरित्रातला गोड प्रसंग आहे. सेवा करत असताना आपण सेवा कशी केली पाहिजे. जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर राहत होते. नाथ महाराज लहान नाथ महाराज होते बाल होते. गेले सांगितलं पाहिलं लहान आहे मूर्ती. जनार्दन स्वामीने ओळखलं या म्हटले या. आता पहा श्रीगुरू उठायच्या अगोदर नाथ महाराजांनी उठावं आपला नित्यनेम उरकून घ्यावा. श्रीगुरू बाहेर दिशेला गेल्यानंतर त्यांना हात धुण्यासाठी मृत्तिका द्यावी गरम पाणी द्यावं. दत्तात्रय पूजेचे भांडे धुवून ठेवावे. तुळशीचा हार तयार करावा. भगवान दत्तात्रयाचा नैवेद्य तयार करावा. भगवान जनार्दन स्वामींचे वस्त्र धुवून ठेवावे. माऊली या इथे या माऊली. आदरणीय पूजनीय माऊली त्यांच्या पुढे आता आपण काय सांगणार. स्वामींचे जे वस्त्र आहेत ते वस्त्र धुवून ठेवावे. वस्त्र धुवून ठेवावे. स्वामींचा स्वयंपाक तयार करावा. स्वामी झोपल्यानंतर झोपावं. स्वामींच्या चरणाची सेवा करावी. स्वामी उठायच्या अगोदर उठावं. स्वामी झोपल्यानंतर झोपावं. ही सर्व सेवा शांतीब्रह्म बाल एकनाथ महाराजांनी केली. सगळ्यात महत्त्वाची सेवा शांतीब्रह्म एकनाथ महाराज स्वामी जनार्दन स्वामी ज्या ठिकाणी बहिर्दिशेला जायचे ती बहिर्दिशेची जागा झाडून घ्यावी धुवून घ्यावी सारवून घ्यावी त्याच्यावर रांगोळी काढावी. ही सगळी सेवा एकनाथ महाराज करायचे. आता पगार देऊन तरी माणसं करतील का महाराज. कोणी करणार नाही.
पण ती शौचाची जागा दररोज धुवून घ्यावी, शेणाने सारवून घ्यावी, रांगोळी काढावी. स्वामींनी विचारलं, जनार्दन स्वामींनी विचारलं सेवकांना, ही सेवा कोण करतं? त्यावेळेस सगळ्या सेवकांनी सांगितलं, आम्ही कोणीही सेवा करत नाही. शेवटी लक्षात आलं, आपल्या मठातला हा जे बाल एकनाथ महाराज आहेत, हा बाल एकनाथ ही सगळी सेवा करतात. आनंद वाटला, बाळा तुझ्या सेवेमुळे मी प्रसन्न झालो आहे, तुला मी आज दत्तात्रयाचं दर्शन करून देईन म्हटले. आघव्या दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोचाते. शोकग्रस्त जीवाला जर ब्रह्म करणारी काय असेल तर ते गुरुतत्वाची काय आहे, श्रीगुरूंची काय आहे, सेवा आहे. म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात, भजिजे गुरु. आपण त्या परब्रह्म तत्वाची, श्रीगुरु तत्वाची काय केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. त्यांची आपण काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. तनु मनो जीवे विचारसार ग्रंथामध्ये आपण चांगलं श्रवण केलेलं आहे. शरीर कसं समर्पित करायचं, श्रीगुरु ज्या खोलीमध्ये असतील ती खोली झाडून घेणे, श्रीगुरूचे वस्त्र धुणे, जी काही कायिक जी सेवा आहे, चरण संवहन करणे, ही कायिक सेवा सांगितली. वाचिक सेवा म्हणजे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्य वाचून शास्त्र हातीनं सेवे, ही वाचिक सेवा झाली. ज्याच्या मुखामध्ये श्रीगुरूंचंच नाव आहे, है की नाही, ज्याच्या मुखामध्ये आमच्या श्रीगुरूंनी जे सांगितलेलं आहे तेच आमचं शास्त्र आहे, दुसरं आम्हाला शास्त्र प्रमाण नाही. म्हणजे ही वाचिक सेवा झाली. किंवा आपल्या वाणीच्याद्वारे आपण काय करावे, श्रीगुरूंचं सतत काय करावं, स्तवन करावं. असा जो काय भाव आहे त्याला वाणी समर्पण करणं असं म्हटलेलं आहे. शरीर समर्पण करणं, वाणी समर्पण करणं आणि आपलं मन समर्पित करणं. मनाने असे आपण दृढ भावना धरावी. जे ब्रह्मा विष्णू महेश हे देवता आहेत, हे देवता दुसरं तिसरं कोणी नसून श्रीगुरूच का आहेत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच का आहेत आमचे. अशा प्रकारे सर्व देवता श्रीगुरूंच्या चरणाचा वास आहे त्या गुरुतत्वाच्या ठिकाणी. असा अंतःकरणामध्ये मनाने भाव ठेवून मनामध्ये नित्य श्रीगुरूंचं जे काही चरणकमल आहे, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्रीगुरूची. अशा प्रकारे शुद्ध अंतःकरणाच्या चौरंगावर श्रीगुरु तत्वाचे जे काही चरण आहेत, गुरूंचं जे काही चरण आहे, त्या चरणाचं स्थानापन्न करून हृदयामध्ये त्यांचं नित्य स्मरण करणं. ज्ञानोबराय वर्णन करतात, त्या परब्रह्म तत्वाचं, श्रीगुरु तत्वाचं काय करावं, नित्य स्मरण करणं. हे मानसिक काय आहे, समर्पण आहे. वाचिक समर्पण, शरीर समर्पण आणि मानसिक समर्पण. आणि यथाशक्ती विचारसार ग्रंथामध्ये आलेले जे द्रव्य असेल ते द्रव्याच्या द्वारे आपण काय करू शकतो, श्रीगुरूंची आपण काय करू शकतो, सेवा करू शकतो. म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात, हे श्रीगुरु तत्व कसं आहे, ज्ञानदानामध्ये समर्थ आहे, सकरुण आहे, अत्यंत कृपावंत आहे. मी सुरुवातीला सांगून, निज शिष्याचे मरणचिंता स्वयं निवारेजो तत्वता. नाथ महाराज वर्णन करतात, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते, शिष्या ते मिळवे सद्वस्तू ते सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण माने. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरु आहेत, परंतु शिष्यांना सद्वस्तूची प्राप्ती करून देणारे सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण माने. अशा प्रकारे ते श्रीगुरू आहेत, जे शिष्याला परब्रह्म तत्वाची काय करून देतात, प्राप्ती करून देतात. म्हणून आपण अशा ह्या श्रीगुरूचं काय केलं पाहिजे, नित्य स्मरण केलं पाहिजे, नित्य चिंतन केलं पाहिजे. कारण नाथ महाराजांनी म्हटलेले, गुरुनाम घेता मुखे कळीकाळ पाहू न शके, त्यांची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुखे लागते. श्रीगुरूचं नाव आपल्या मुखामध्ये आपण धारण केलं, कळीकाळ पाहू न शके, आणि त्यांची चरणाची जर आपण सेवा केली, पाया मोक्ष सुखे लागते. पायाच्या ठिकाणी मोक्ष सुखाची प्राप्ती होते. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री जोग महाराज की जय. या प्रातस्मरणीय परमपूजनीय गुरुवर्य प्रेममूर्ती श्री बाबांचं अशा प्रकारे आगमन झालेलं आहे. परमपूजनीयजी शास्त्रीजी महाराज बाबाही आलेले आहेत. गुरुवर्यांचं असणारं पूजन आहे, गुरुजनांचा आशीर्वाद, गुरुजनांची सेवा, हेच आपल्या जीवनातलं प्रातस्मरणीय परमपूजनीय गुरुवर्य श्री बाबावर बसा. आपल्या जीवनातलं हे परम भाग्य आहे की श्रीगुरूंची सेवा, श्रीगुरूंची जी भक्ती आहे आपल्या जीवनामध्ये घडते. प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य
मारुती बाबा अशा प्रकारे त्यांचा ज्ञानोबाने त्यांचं जे काही वर्णन करत असताना ज्ञानोबा असं वर्णन करतात, त्यांच्या ठिकाणी अशी कृपाशक्ती आहे जीवनामध्ये. उपासना तशी, भक्ती तशी, साधना तशी आहे. ह्या गुरुवरांचं वर्णन आपल्यासारख्या पामराने काय करावं, ऐका नाही. ऐका आकाश घेवसावे तरी त्याहून अनेक थोर व्हावे. ज्ञानोबा वर्णन करतात, आकाशाला आलिंगन द्यायचं म्हटलं तर आकाशा एवढं व्हावं लागेल, आहे की नाही. पण तेवढी आपली थोरी आहे का? आकाश एवढं नाही, आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. पण करून तू कमीत कमी आकाश एवढं तरी व्हावं लागेल. पण एवढं सुद्धा आपल्या ठिकाणी मोठे शब्द पाठी अवतरे कृपा आधी. खुर्च्या आणा ना इकडं, खुर्च्या. शब्द पाठी अवतरे आणि कृपा आधी. जी आधी काय होत असते, कृपा श्री गुरु करत असतात. नंतर मग अशा प्रकारे शब्दशक्ती जी आहे ते शब्दशक्ती नंतर प्रकट होत असते. म्हणून जी काही हे गुरुवर्य आपल्या सर्वांना प्राप्त झाले, प्रातस्मरणीय म्हणजे चित्सूर्य ज्ञानाचा जो काय असणारा जो काही प्रकाश आहे तो ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या ठिकाणी आहे. बाह्यशुद्धी निष्काम कर्माने आहे. अंतकरणामध्ये निष्काम आचारू, जे अंगी निष्काम आचारू, जीवी विवेक साचारू, तो सबाय घडला आकारो शुचित्वाचा. ज्ञानोबा वर्णन करतात, निष्काम कर्माचं आचरण आहे आणि अंतकरणामध्ये ज्ञानाची बैठक आहे. असे संत महात्मे संपूर्ण भारत भ्रमंती करा, संपूर्ण भारत भ्रमंती करा. पण असे श्रीगुरु तत्व संत साधू पुरुष संत महात्मे आपल्या कुठेही प्राप्त होणार नाहीत. आम्ही सांगत असतो, आपण कुठं जरी हिंदुस्थानामध्ये गेलो, मोठमोठे संत महंत आपल्याला भेटतील, पण कुठंतरी उपाधीचा मळ आहे, कुठल्या तरी उपाधीचा मळ आहे. जसं ज्ञानोबा म्हणतं, शिष्यशास्त्रा दे विलासे मठा दे मुद्रेचे मिसे घातले हाती फासे निसंगाजेने. परंतु सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतील हे महापुरुष आहेत, त्यांचं जर जीवन आपण पाहिलं तर धुतल्या तांदळाप्रमाणे यांचं जे काय अशा प्रकारचं पवित्र जीवन, निर्मळ जीवन आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शने प्रशस्तीची ठावो, जयाची निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासी. त्यांचं सहज दर्शन झालं तर आत्मभाव, हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त होतो. त्यांचं सहज स्मरण चिंतन केलं, विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभ हाती ज्ञानोबा वर्णन करतात. जाता जाता सहज लिलेया, जाता जाता जरी आपण गुरुवाराचं चिंतन केलं, गुरुवाराचं चिंतन नामस्मरण केलं तर आपल्याला अंतकरणामध्ये काय होतं, ब्रह्मभाव जो आहे तो ब्रह्मभाव आपल्याला काय होत असतो, प्राप्त होत असतो. म्हणून अशा या महापुरुषांचं जे आहे शास्त्राने सांगितलेलं आहे, यावं जीवन त्रयो वंद्या. हा वेदांत शास्त्र आहे, श्री गुरुतत्वाने ईश्वर. जोपर्यंत आपल्यामध्ये जीव आहे, प्राणशक्ती आहे, तोपर्यंत 3 तत्वाला नमस्कार करा. सुरुवातीला ज्ञान प्राप्तीसाठी करा, नंतर कृतज्ञता भाव ठेवण्यासाठी या श्रीगुरूंचं स्मरण आपल्या जीवनामध्ये आपण अखंड ठेवलं पाहिजे. त्यांची आपण कृपा संपादन केली पाहिजे. श्रीगुरूच्या ऋणातून आपण कोणत्याही साधनाच्या द्वारे उत्तीर्ण होऊ शकत नाही. ज्यांनी आपल्याला उपाधिरहित वस्तू दिली त्यांना उपाधी संपन्न वस्तू देऊन आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, ठेविता हा पायी जीव थोडा. ज्यांनी आपल्याला ब्रह्मवस्तूची प्राप्ती करून दिली, जीव देऊन काय आहे, उपाधी संपन्न वस्तू आहे, उपाधी संपन्न वस्तू देऊन आपण श्रीगुरूच्या ऋणातून कुठल्याही साधनाच्या द्वारे आपण उतराही होऊ शकत नाही. शेवटी तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझी गाठी काही एक. श्रीगुरूच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आमच्याजवळ काही नाही. म्हणून अशा श्रीगुरूंचं स्मरण आहे, श्रीगुरूंचं नामचिंतन आहे, श्रीगुरूंची जी सेवा आहे ती सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, संसार ऐसा दारुणू जो भेटलाची हरिशिनू, तो ज्ञानदानी स करुणू भजिजे गुरु. पुष्कळ उशीर झाला, घड्याळ पाहिलंच नव्हतं मी. आणि म्हणून असा असणारा जो दारुण संसार भेटल्यानंतर जे घालवतात ते कोण असतील तर श्री गुरु तत्व आहेत. हरिभक्त परायण गुरुनिष्ठ असणारे योगेश महाराज दरवर्षी श्रीगुरूंचं जी काय सेवा आहे, श्रीगुरूंचं जे काय पूजन आहे ते करत असतात. ज्ञानोबांच्या चरणी आपण अशीच प्रार्थना करू की त्यांच्याकडून अशीच श्रीगुरूंची जी उपासना आहे, भक्ती आहे, सेवा आहे, असा सेवाभाव त्यांच्या ठिकाणी राहावा. त्यांच्याकडून अशी सेवा घडावी. आणि गुरुवर्य शांतीब्रह्म प्रातस्मरणीय बाबांची, प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री शास्त्री बाबांची, प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री भास्कर बाबांची, सर्व गुरुजनांची त्यांच्यावर कृपा अशीच असावी. आम्हा साधकावरही त्यांची कृपा असावी आणि सर्व साधकांचा परमार्थ चांगला व्यवस्थित चालावा ही श्रीगुरूच्या चरणी प्रार्थना करून माझ्या 2 शब्दाला मी विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरु जोग महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार
सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरू श्री जोग महाराज की जय.
या ठिकाणी ज्यांनी प्रवचनाची सेवा केली